गेल्या 15 वर्षात मुंब्रात प्रचंड प्रमाणात विकास झालाय। पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा आज इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे। तरीही काही ठराविक लोकांकडून मुंब्र्याला बदनाम केलं जात आहे। या बदनामी विरोधात मुंब्रा-कौसा परिसरातील युवक एकवटले असून ही बदनामी आम्ही सहन करणार नसून त्या विरोधात आम्ही अभियान राबवणार आहोत, असं मुंब्रा येथील हिंदू, मुस्लिम, दलित युवक-युवतींनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले। मुंब्रा-कौसा भागाला दहशतवादी म्हणत असल्याची टीका सध्या मोठ्या प्रमाणात केली जाते। ही टीका केवळ द्वेष पसरवण्यासाठी केली जात आहे, असा आरोप करत मुंब्रा येथील सर्वधर्मीय उच्चशिक्षित तरुणांनी पत्रकार परिषद घेऊन मुंब्र्याची बदनामी थांबवावी असं आवाहन केले। यावेळी मर्जिया पठाण, सबा सोलकर, दिव्यात सोनकांबळे, रोहित सिंग, किशोर कांबळे आदीही उपस्थित होते। 15 वर्षांपूर्वी ज्या घटना घडल्या होत्या त्या घटनांचा आधार घेऊन मुंब्राला बदनाम केलं जात असल्याचं मर्जिया पठाण यांनी सांगितलं। गेल्या 15 वर्षात मुंब्र्यात कोणत्या प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होईल अशी घटना घडली आहे का? मुंब्रा येथील जनता शिवशाहू फुले आंबेडकर, अब्दुल कलाम आझाद यांची विचारधारा मांडणारी आहे। ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव एकत्र साजरा करणारा येथील समाज आहे। येथील तरुण परीक्षेत करत आहेत, नीट, जेईई सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत आणि हे यश केवळ डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकास कामांमुळेच झालं आहे। आपण स्वतः याआधी मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला होता, बादली भरून 2-2 मजले पाणी चढवलं होतं। मात्र डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे आम्ही 24 तास प्रकाशात राहत आहोत, शिवाय पाण्याची व्यवस्थाही पूर्ण झाली आहे। ज्या मुंब्र्यात कधी रस्ते नव्हते तिथे सुसज्ज रस्ते झालेत। ही सर्व प्रगती पाहायची असेल तर आपल्यासोबत मुंब्र्यात चला, मुंब्र्यातील सामाजिक एकोपाही आपण तुम्हाला दाखवू, असं मर्जिया पठाण यांनी सांगितलं। तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी सबा सोलकर हिनं ज्या मुंब्र्याचा शैक्षणिक आलेख तळाला गेला होता तो आता प्रचंड उंचावला असल्याचं सांगितलं। त्यामुळे आपल्यासारखी एक सामान्य मुस्लिम घरातील मुलगी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे। जर मुंब्र्यात दहशतवादी कारवाया होत असत्या तर होऊ शकलं असतं का, असा प्रश्न विचारून आजचा मुंब्रा हा प्रचंड प्रगत असल्याचं सांगितलं। आज इतर शहरांच्या तुलनेत अवघ्या 15 वर्षात विकसित झालेलं मुंब्रा हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव शहर असल्याचंही तिने सांगितलं। तर किशोर कांबळे या तरुणानं आपलं वय 35 वर्ष असून आपल्या 3 पिढ्या मुंब्र्यात गेल्यात। आपले आजोबा येथे राहण्यास आले होते तेव्हा कधीच असा प्रचार प्रसार कोणी केला नव्हता, परंतु आत्ताच असं का करत आहेत हे कळायला मार्ग नाही। मुंब्र्यात आजवर कधीच जातीय दंगली झाल्या नाहीत, मात्र अशा पद्धतीनं बदनामी होत असल्यानं आज मुंब्र्यातील मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत आणि येथील मुलींचे विवाह होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कृपया मुंब्र्याची बदनामी करू नका, असं आवाहनही कांबळे यांनी केलं। रोहित सिंह तरुण आपण अनेक मुंब्र्यात वास्तव्यास आहोत, परंतु कधीच धार्मिक तणाव पाहिला नाही। आमचा विकास गेल्या 15 वर्षात वेगवान पद्धतीनं झाला आहे। ज्या पद्धतीनं येथील तरुण शिक्षण घेत आहेत त्याकडे पाहिल्यास विकासाची प्रचिती येते, परंतु मुंब्र्याची केली जाणारी बदनामी म्हणजे युवकांची बदनामी आहे आणि ही बदनामी थांबवण्यासाठी आम्ही अभियान सुरू करणार असल्याचं रोहित सिंग यांनी सांगितलं। लोन नाही भेटणार। पहिल्या मुंब्रामध्ये बँक्स नव्हती, आता बँक्स आलेली आहे, एटीएम्स नव्हता, एटीएम आलेला आहे आणि एज्युकेशनचा ग्राफ मुंब्राचा असा गेलेला आहे। फक्त आता विशालगड मध्ये जे झालं त्याच्यावर एमएलए डॉक्टर जितेंद्र आव्हाडने आवाज उचललं तर तुम्ही त्याच्यावर हमला केला आणि त्यासाठी तुम्ही मुंब्राला पण परत टार्गेट केलं, त्यांना टार्गेट केला, मुंब्राला टार्गेट केला, मुंब्राला पाकिस्तानी म्हटलं का भाई? मुंब्रा देशाला मुस्लिम कम्युनिटीवर काय पण असू द्या, हिंदू कम्युनिटीवर, उत्तर भारतीय जय भीम कम्युनिटीवर, कोणत्याही कम्युनिटीवर अन्याय झाला तर आम्ही तर आवाज उचलणार आहे, कारण आमची विचारधारा सेक्युलर आहे ना, तर आम्ही आवाज उचलणार आहे। तर तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणणार आहे का? तुमच्याशी फक्त एकच रिक्वेस्ट करायचं आम्हाला की मुंब्रा कौसामध्ये येऊन तुम्ही चेंज बघा। आमचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी किती म्हणजे डेव्हलपमेंट, किती चांगलं डेव्हलपमेंट केलंय। हळूहळू होतं बाबा, मुंब्रा कसा होता आणि आता कसा झाला, हळूहळू डेव्हलपमेंट झालाय आणि आणखी अजून किती डेव्हलपमेंट होणार आहे, आणखी आता अजून खूप डेव्हलपमेंट राहिलंय, हळूहळू होईल, सगळं हळूहळू होईल। पण तुम्ही असं मुंब्रा कौसावर मोठे असं टॅग्स लावणार, क्रिमिनल टॅग्स लावणार, कसं चालणार आहे? सगळ्यांचा विकास तुम्ही असं म्हणतात, सबका साथ सबका विकास, कुठे आहे तुमच्या सबका साथ सबका विकास? तुम्ही डिरेक्टली डिस्क्रिमिनेट करत आहात मुंब्राला।
पुढे आपलं काय पाऊल चालणार होतं असं काही असलं? मुंब्रा कौसाचे युवकांना घेऊन आम्ही खूप मोठा निषेध जाहीर करू. तुम्ही तुमच्या घाणेरड्या राजकारण बंद करा, कारण मुंब्रा इज पार्ट ऑफ ठाणे, इज पार्ट ऑफ महाराष्ट्र, इज पार्ट ऑफ इंडिया. आणि आपला महाराष्ट्र जे आहे शाहू फुले आंबेडकर अबुल कलाम आझादच्या विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे. तुम्ही प्रयत्न जे करत आहे ना महाराष्ट्रांच्या मनात हेट क्रिएट करण्याचा, तुमच्या सगळं हे जे प्रयत्न आहे वेस्ट होईल, कारण की महाराष्ट्राच्या लोकांना सगळं कळतंय आणि आम्हाला सगळ्यांना काही जे तुमची घाणेरडी राजकारण आहे आवडत नाहीये. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आजपासून श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणातील आज पहिल्या सोमवार निमित्त ठाणे शहरातील असलेल्या विविध ठिकाणच्या शंकर मंदिरात भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. भक्तांनी शंकराचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा मंदिरात लावल्या होत्या. ठाण्यातील बाजारपेठेतील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिरातही आज पहाटेपासूनच भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत होते. मंदिरात आज पहिल्या श्रावणानिमित्त फुलांची वाडी भरली होती. मंदिर संपूर्ण आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. यावेळी शिवलिंगावर दुधानं अभिषेक करून आज शिवामूठ म्हणून तांदूळ होते, तर तांदूळही अर्पण करण्यात आले. बेलपत्रही यावेळी वाहण्यात आलं. तसंच ठाणे शहरातील विविध राजकीय मंडळींनीही येऊन यावेळी दर्शन घेतलं. पोलिसांना यंदाची गटारी चांगलीच पावली आहे. ती अमावस्येच्या रात्री गटारी साजरी करून वाहन चालवणाऱ्या दिवट्यांवर नजर ठेवण्याकरिता ठाणे वाहतूक पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवली. या मोहिमेत डंक अँड ड्राईव्ह, विना हेल्मेट, सिग्नल जम्पिंग तसंच नियम मोडणाऱ्या 523 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारत 4.5 लाखांची गटारी वसुली करत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तसंच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांची विविध नाक्यांवर तपासणी करण्यात आली. या कारवाईत गुन्हे अन्वेषण विभाग, स्थानिक पोलीस, गस्ती पथक आणि वाहतूक पोलिसांच्या पथकानं एकत्रित कारवाई केली. यामध्ये शनिवारी एका रात्रीत एकूण 1109 वाहनं तपासण्यात आली. त्यापैकी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 523 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी गटारी साजरी करण्याच्या नादात पिऊन चालवणारे 47 मद्यपी चालक पोलिसांच्या तावडीत सापडले, तर विना हेल्मेट 110 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत रविवारी पहाटेपर्यंत कारवाई करून 4,59,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. राज्यात सध्या ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि हिट अँड रन प्रकरण चांगलं चर्चिलं जात असताना नशेखोरांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक जणांचे बळी गेलेत. त्यामुळे गटारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असे प्रकार घडू नयेत म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक पोलिसांची 2 पथकं अशी एकूण 35 पथकं तैनात करण्यात आली होती. ठाणे वाहतूक पोलिसांची एकूण 550 कर्मचाऱ्यांची पथकं कामाला लावली होती.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केलाय. राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत राहणं आवडतं. चर्चेत राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं अस्तित्व संपलं आहे. राज ठाकरे यांनी किती वेळा भूमिका बदलावी त्यांनीच विचार करावा असंही आव्हाड यांनी सांगितलं. आव्हाड यांनी राज ठाकरे यांना जातीच्या राजकारणावरून लक्ष केले. तुम्हाला जात माहीत नाही, तुमच्या घराखालीच दलित विद्यार्थ्याला मारहाण झाली होती. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी असते तेव्हा तुम्ही तुमचा बंगला सोडून लोणावळ्याला का जाता, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणात बोलू नये असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. परप्रांतीय, मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या माणसानं जातीपातीबद्दल बोलणं हास्यास्पद आहे. त्यांना हास्यविनोद करण्याची सवय असल्याचंही आव्हाड यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटल्यावर आव्हाड यांनी टीका केली आहे. एसी वातावरणात जन्मलेल्यांना आरक्षणाचं महत्त्व काय कळणार? अशिक्षित घरात जन्मलेल्यांना आरक्षणाचं महत्त्व कळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिक दुर्बळ असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण दिलं आणि महाराष्ट्राच्या समाजासाठी काम केले असंही त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांनी जातीपातीचं राजकारण करू नये आणि आपल्या घरात गप्पागोष्टी करण्यासाठी, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलावं असंही आव्हाड यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते 6 डिसेंबरला, तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही 4 दिवस लोणावळ्याला जाऊन का राहता? हे कोणाला माहीत नाही, जगाला सांगावं लागेल. तुमच्या मनातला जातीद्वेष किती आहे, धर्मद्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे. तेव्हा राज ठाकरेंनी निदान जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलू नये. त्यांनी परप्रांतीयाची देखील भूमिका मोठी, त्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भूमिका घेतली, त्यांनी मुसलमानांविरुद्ध भूमिका घेतली, त्यांनी दलितांविरुद्ध भूमिका घेतली. अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावं आणि ते पण शरद पवारांबद्दल.